तर नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आता मी चालू आहे कराडला, प्रियंकाला पण घेऊन यायचं आहे आणि काम असं आहे की 12:30 वाजलेल्या आणि काम म्हणजे काय झालंय, आपली गाडी आपण दिवाळीला घेतली होती तर तिची आज ऑइल बदली करायची आहे। तर त्यांनी सांगितलं होतं 2,500 झाले या, तर किती झाले बघा। तर का 2,500 ऑइल बदलीला बोललो 2,500 किलोमीटरला, तर 2896 झाले बघा। तर किती पुढे गेले बघा, का तर कामाच्या पत्न इकडे तिकडे याला झालंच नाही आणि कराडला याला वेळच भेटला नाही। आता म्हटलं प्रियंकाला पण घेऊन येऊया म्हणून आता चाललोय। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भावानं, चला। तर बेदा चौकात आत्ता पोचलोय मी, तर तिथून गाडी घेतली तिथे जायचं आहे आपल्याला। तर आता चला, मी आता पोचलो या। आता बघूया किती नंबर आहे ते, काय आपल्याला गाडी किती वेळा मिळते काय माहिती। आता वेळ झाला 1:15 वाजले बघा। तर चला, तर होयाच तीच झालंय, हे लागले ते म्हणायला आता जेवाय सुट्टी होणार आहे 1 वाजता, तर कार्ड करून आणायला सांगितले। तर बघूया, चला या। 3195 इथं कार्ड करून घ्यायचं आहे आता, आणि कार्ड झालं की आता बघूया यांची जेवायला सुट्टी कधी होत्या काय। जेवायला सुट्टी आता झाली तर एक अर्धा पाऊण तास थांबायला लागणार आहे, तोपर्यंत प्रियंका येईल। बघूया मग काय लावलाय नंबर, आता बघूया आता ही काय करते। तर आपली एकच गाडी राहिली आता, ही आत घ्यायचं आहे। दादा आपण एवढी घ्यायची गाडी, आपली गाडी दुपारी कुठं द्या नाही म्हणते, आता नाही म्हणते ती म्हणते जेवायची सुट्टी झाली, आम्ही सकाळपासून विजिट करतो। तर आता बघूया किती वेळ लागते आपल्याला, 1 तास 2 वाजता म्हणते। आता 2 वाजता थांबायचं आहे। तर आता प्रियंका येईल इथंच, तर आता प्रियंका येऊस्तोवर इथंच थांबायला लागणार आहे। प्रियंका आल्यावर पण 1 तास थांबायला लागणार आहे। सगळा प्रॉब्लेमच झाला राव, उशीर झाला की असं आहे बघा, आपलं काम करून याचं म्हटलं की नाही सगळा प्रॉब्लेमच आहे बघा। तर हिरोच्या सगळ्या स्प्लेंडर बघा, ती मस्त अशा गाडी आहेत बघा, आणि स्प्लेंडरला तोड नाही बरं का मित्रांनो। जुनी गाडी आपली स्प्लेंडरच की नाही, आपली घरी एक स्प्लेंडर आहे ती जुनी स्प्लेंडर आहे। तर बघा गाड्या, ह्या गाड्या किती आहेत, त्यांच्या किमती मित्रांनो लाखाच्या वर आहेत बरं का। बाईक रायडरसाठी आहे त्या गाड्या, सगळ्या मोठ्या जास्त सीसीच्या गाड्या आहेत। किती वेळ थांबायला लागते कोणास ठाऊक, नंबर लागली ती जास्त पॉलिश करायची गाडी। इथंही बघा सिक्युरिटी बसलेली। तर प्रियंकाचा फोन आला, रिक्षानं आली तिकडं, तर बघूया पैसे नाहीत। तर बघा रिक्षानं आल्या, पैसे नाही तर कशाला रिक्षात बसायचं, चालत याच नाही। तर बघा रिक्षावाल्यांचं पैसे द्यायचं सुट्टो 20 रुपये। कशाला बसले 500 नोट होती। आता इथे थांबायला लागणार आहे आपल्याला। हा जेवलीस का तू, थांबायला लागणार आहे आता, बघूया इथं किती वेळ लागतो। चला हां, तर 2 वाजले आता, सगळं त्यांचं काम चालू झालं। आता आपली पण गाडी घेतली, तर आम्ही एवढं कर्ज असताना सुद्धा गाडी घेतली दिवाळीला। तर त्याचं कारण काय माहिती आहे का, मी दोघं बी प्रिन्सला घेऊन, प्रिन्सपाशी एक जण थांबायलाच लागते। मग काय वेळेला मला थांबायला लागतं, त्यावेळेला हिचं म्हणजे काय कामं असेल घरातली कामं, तर त्यावेळेला हिला म्हणजे जायला लागते, मग मला थांबायला लागायचं। मग गाडी आमची दोघांनी जाऊन एका वेळी चालत नाही, आणि आई पण असते ती घरात, पण बाकीचं काय घरातलं काम करत असताना प्रिन्सपाशी थांबायला लागते। म्हणून आम्ही दिवाळीला गाडी घेतली हप्त्यावर, 3000 हप्ता आहे म्हणून मित्रांनो आम्ही गाडी घेतली। तर एवढा खर्च दवाखान्याचाही असताना गाडीचं घेणं म्हणजे परवडीसारखं नव्हतंच, पण त्याच्यामुळं पण लय हलकं पडले। तर आता बघा प्रियंका काय काय काम मी घरात असलं की काय काय काम करतेस, गाडीवर काय काय करतेस? हां, बाजारला एकटी जाऊन येते, पहिलं नेऊन सोडायला लागत होतं, का तर आपली रानात वस्ती आहे, मग त्यामुळं काय होते, रानात वस्ती असल्यामुळं नाही गाडीवर नेऊन सोडायला एक माणूस, परत आणायला एक माणूस, बाजारात थांबायला एक माणूस, आणि अजून काय काय
गिरणीत जाते दळण आणायला, दुकानचा माल आणते. दुकानचा माल आणते. मग आता आपण कामात असेल त्यावेळेला ही काम होऊ शकत नाही ना, म्हणून आम्ही गाडी घेतली. आणि आत्तापर्यंत आमचा आईपाशी आहे. जेवला होता तो सकाळी आणि आता जेवण औषध पिऊन तो म्हटलं झोपणार. आईला म्हटलं तर मी प्रियंकाला पण घेऊन येतो. आणि गाडीच्या ऑइलवरती या कारणास्तव 2500ला होतं. 200-300 किलोमीटर जास्तच झालं म्हणून आज आलोय. तेवढ्यासाठी आम्ही गाडी घेतली होती मित्रांनो. आपल्या गाडीला पण आता धुयाला चालू केलं. जागा लागली धुयाला, पाणी उडतंय त्यामुळे आता लवकर आता आपली ऑइल बंद करून गाडी बाहेर नेऊन लावली. मी आता आपण पैसे भरायचे ते चार्ज त्यांचा असतो ते भरायला लागतं आपल्याला. ते एकदा कसे बसून गेले बघा, कारण आता पावणे 3 झाले. तर आता पैसे भरून आपण गाडी घेऊन जाणार झाले. आता आपण निघालो घरी बघा. तर जास्तीत जास्त वेळ गेला. तर आपली गाडी कशी दिसते बघा, खट्टमध्ये दिसते. कारण आम्ही घरीच होतो या. हां हँडलचं नाही सांगितलं नाही काय प्रॉब्लेम का. तर आता झालं इथलं. तर आता भुका लागली दोघांनी. मी जेवलो नव्हतं म्हटलं होईल लगेच मागं 2 वाजता अडीचपर्यंत घरी जायचं. पण इथं आलो तर ह्यांची सुट्टी झाली, प्रियंकाचं सगळा प्रॉब्लेम सगळं. तर आता जाय चला. तर आता 29 आहे नाही तर 7,000 ते 7,500 करायला सांगितल्या आता रनिंग झाल्यावर. तर आता तिसरी आपण इथं करणार आहे. 3च यांच्याकडे असलेल्या आणि त्याच्यानंतर आपण गावाकडे केलं तर चालतंय. काय इथं येऊन जाऊन खर्च तेवढाच पडतो. ऑइलचं पैसे आपणच द्यायला लागते. फक्त सर्व्हिसिंग वाचतंय. मग तेलाचं पैसे जास्त सर्व्हिसिंग होतंय आणि त्याच पैशात ऑइल बदली पण होत्या. तर चला आता जाऊया घरी. तर प्रिन्सला आम्ही कलिंगड घेतलंय बघा. काय त्याला काय खायला घ्यायचा विचारच करायला लागते. म्हणजे पाठीमागं ठेवा म्हणजे गरम होते जायचं. चला ते बघा आमचं हे बघा सावली कशी पडली. एवढ्या उन्हाची लोक पण काय गर्दी काय कमी नाही. थांबा दाखवते तुम्हाला. एवढं ऊन आहे बघा मित्रांनो, तरी गर्दी किती गेले. ते सरबत पिवे की सरबत पाहिजे नको. कलिंगड ती घरात घ्या. घेतलंय किती कलिंगड तुम्हाला गाडीवर घालला मग घेऊन जातं सगळं. थांबलो इथं सरबत प्याला. आता बराच वेळ झाला. ऊन पण आहे. जेवलेला नाही म्हटलं तर जातो. आता जरा वेळ उशीर झाला आहे जास्त. म्हटलं आता सरबत घेऊन जाऊया. गॉगल तिथे घ्यायचं कारखान्यावर नाही तिकडे काळामध्ये आत घे की. गॉगल घ्या. एकटा असले की मी गाडी आणत नाही. गॉगल घ्यायचा आहे बाऊला. हा जरा असं लालसर दिसतोय. गाडी उन्हासाठीच पाहिजे नव्हता. नाही मला दिसतंय का बघायचं. कुठला तर घे एक चला. असतंय प्रियंकाचं म्हणून मी कधी सुद्धा तिच्या संग येत नाही बघा. हे असं दमणं काही नसतं. घेऊया ते घेऊया एवढं खरं. गॉगल घाल बघू. गॉगल घाल की बघू. ती कशाला मग करायचं. असं तोंड बांधून घालून काय का झालं आवरलं सगळं. प्रिन्सला खायला केलं. आता कलिंगड प्रिन्स खाते का बघूया. प्रिन्स खावा. प्रिन्स
त्याचं असं असते आधी पेस्ट कळेपर्यंत तो खात नाही काय. खातोय खातोय खातोय. मला गोड आहे का रे? तर तो मला नाही सांगणार. ए मी प्रिन्स नाही सांगणार. गोड आहे का? तो असं केल्याशिवाय खातच नाही तर. सुरुवातीला टेस्ट लागेपर्यंत तो खात नाही. नाही तर त्याला टेस्ट लागली नाही मग खायला सुरुवात करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.